चला षटक क्रमांक आहे पहिल्या षटकाचा पहिला चेंडू सागर यांचा समोरला फलंदाज आणि मात्र प्रयत्नात एक धाव पूर्णतः चांगलं क्षेत्ररक्षण उत्तम मोरवेकर यांचं बिनबाद एक अशी सुरुवात म्हणता येईल ती निहाल स्पोर्ट्स संघाची. पुढचा चेंडू बघूया आता दरम्यान सन्मान सागर समोरला लेफ्टनंट बॅट्समॅन रोहित पवार आणि उंचावर मारला फटका रोहित पवारने जातो चेंडू हवर फाल सनसने दंदाने षटका. जे मास्टर 7 धावसंख्या चालू झाली ती धावसंख्या ती निहाल स्पोर्ट्स संघाची. मगाशी जे षटकार मारले होते 3 पंचांवर जोरदार अपील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या दोन्ही संघनायकांनी जरा नोंद घ्यावी. पंचांचा इशारा येतो तो नॉट आउट. दरम्यान पुढचा चेंडू सागर यांचा स्पीडक बॅच आहे आणि मात्र चांगला चेंडू पंचांचा इशारा येतो वाईट. धावसंख्येवर धावसंख्या पोचली ती बिनबाद. 8 या धावसंख्येवर पोहोचला तो निहाल स्पोर्ट. पुन्हा एकदा मारचे प्रयत्नात पंचांचा इशारा येतोय वाईटचा. लगातार 2 वाईट टाकले ते सागर मोरवेकर यांनी. अशा तऱ्हेने धावसंख्या पोचली मात्र ते आता 9 या धावसंख्या पोचला तो निहाल स्पोर्ट. 82-83 टार्गेट. चंदू शेठ बारशे यांचं देखील इथं आगमन झालंय या मंचावरती. एकदा पुन्हा दुसऱ्या गच्च्या क्षेत्ररक्षणामध्ये दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे. अशा तऱ्हेने धावसंख्या मात्र पोहोचली ती 11. आणि रोहित पवार यांचा मात्र आत्ता मात्र चतुराने गोलंदाजी केली. सागर जय मला टायगर संघाकडून डॉट चेंडू. षटकार चौकारांचा आपल्याला पाऊस पडावा लागेल त्याचा आपला संघ विजय होऊ शकतो. आणि मात्र पुन्हा एकदा चेंडू हवाई फायर केला रोहित पवारने. पंचांचा इशारा देतो 4 धावांसाठी चौकार. बंटी मात्रे एक षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 15 धावसंख्या झालेली आहे. 15च्या सरासरीने खेळता येतात तो निहाल स्पोर्ट संघ. बंटी षटक क्रमांक 2 पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोरला फलंदाज सलामीचा तो निलेश. आणि मात्र हवाई फायर केला. झेल होतो की नाही सागरच्या कडे आणि हा झेल टिपेला आहे. सागर याने बॅक टू पॅवलिनचा रस्ता दाखवला तो निलेश मोरवेकरला.
अंदर होईल. हॅलो सोमनाथ म्हात्रे, पुढे सामना केलाच आहे का? पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बंटी मात्रे जरा स्पीडअप घ्या. बरोबर पुढचा चेंडू समोरला फलंदाज काय करतो येणारा चेंडू मध्ये आणि आपच्या दिशेने चांगला यारकट चेंडू टाकलाय तो. यस्वी नाईटचा संघ आणि जय वागेश्वर या कारण तुमचा टॉस उडवायचा आहे आता. हॅलो तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बघूया आता काय करतो बंटी मात्रे. समोरला फलंदाज लेफ्ट हँड रोहित पवार. काय षटकार चौकारांचा पाऊस पडतो का नाही. गेल्या मॅच मध्ये त्यांनी लगातार 3 षटकार मारले होते आणि आपला सामन्याला विजय करून दिला होता रोहित पवार यांनी निळा स्पोर्ट संघाला. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बघू रोहित पवार काय करतो येणाऱ्या चेंडूमध्ये. मारतोय षटकार, मारतोय चौकार आणि फुलटॉस पडलेला चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती आता मात्र बिनबाद. 17 धावसंख्येवर तो निहाल स्पॉट. आणि मात्र आता उंचावून हवाई फायर करत पॉवर झेल होते की नाही. लव यांच्या गचल क्षेत्ररक्षण एकदा पुढे दुसऱ्या धावची पडतात आणि 2 धाव मात्र पूर्ण केल्यात. अशा तऱ्हेने धावसंख्येत बघ धावसंख्या पोचली ती 19. आणि मात्र प्राण चेंडू बाद गचल क्षेत्ररक्षण जातोय. एकदा इशारा, पंचांचा इशारा. 4 धावांसाठी धावसंख्येत भर धावसंख्या पोचली ती 22 पण धाव मिळत आहेत. त्या धावसंख्या पोचली ती 23 या धावसंख्येवर. स्पर्धा मानाची एक बेलपाडा गावाची. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बंटी मात्रे आणि मात्र पूर्ण हवाई फायर केलाय. बघूया झेल टिपतोय की नाही आणि पुन्हा एकदा सागर यांच्या हातातून हा झेल सुटलेला आहे आणि जीवनदान मिळाला आहे तो आता रोहित पवारला. 1 धावावर समज मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 24. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातले. वन टू गो आणि मग आता चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला बंटी मात्रेने. अशा तऱ्हेने 2 षटकानंतर संघाची धावसंख्या पोचली ती 24. पिन बाद 24. 12च्या सरासरीने खेळतोय तो निहाल स्पॉट.
12 चेंडू 59 धावांची गरज. बघूया षटक क्रमांक 3 घेऊन येतात तो उत्तम मोरबेकर. उत्तम यांचा पहिला चेंडू षटकातला आणि मात्र क्लीन बॉल केला तर रोहित पवारला पहिल्या चेंडूवर. बॅक टू पॅव्हलियन रोहित पवार. थँक्यू डीजे मास्टर. चांगलं असं सुवर्ण दिबा पाटील साहेब यांच्या आपण गाणं ऐकवलं या आपल्या स्पर्धेच्या दरम्यान. रोहित पवार त्याची आता नवीन फलंदाज जात आहेत तो किशोर बारशे. चला स्पीड घ्या. बघूया आता उत्तम यांनी पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद केला तर रोहित पवार याला क्लीन बोल्ड केला तो. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. तिसरं षटक चालू आहे. एक चेंडूवर फलंदाज बाद केला तो रोहित पवार. दुसरा चेंडू आणि मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू उत्तम यांचा. या एसपी नाईट रायडर्स संघ आणि जय वागेश्वर संघ दोन्ही संघांना काही नाही आपल्या टॉचिंगसाठी या समालोचक कक्षामध्ये. पुढचा चेंडू उत्तम मोरबेकर यांचा आणि मात्र फुल टॉस हवाई फायर केलाय. बघूया झेल होतोय की षटकार जातोय आणि मात्र हा अडवलेला आहे दादू याने आणि 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांनंतर संघाची धावसंख्या नाही ना 27. आणि पुन्हा एकदा चेंडू मारला हवाई फायर जातो सीमारेषा पार. सनसनीत दणदणीत षटकार. के पान बन तेहतीस या धावसंख्येवर पोहोचला मात्र तो निया स्पोर्ट संघ. चला सामना लवकर चालू करा. प्रवीण म्हात्रे जरा या इकडे स्टेजवरती. समाधान म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. दरम्यान पुढचा चेंडू उत्तम मोरबेकर यांचा समोरला फलंदाज खंबी जयेश आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय. बघूया क्षेत्ररक्षण होत आहेत ते भट्टी भात यांच्या दरम्यान. बघूया आता एक त्यावर समाधान मानतात. धावसंख्या पोहोचली ती दरम्यान. हा 82 धाव झाल्या. 83चं टार्गेट गटाचा आहे ते निहाल स्पोर्ट संघाला. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू मारला. गॅप शॉट मारला मात्र तो जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे. सनसनीत दणदणीत चौकार.
1 to go. ओव्हर झाली ओव्हर झाली ओव्हर झाली ओव्हर. षटक संपल्या 3 षटक संपलेले आहेत. हॅलो क्षेत्ररक्षण लवकर लवकर आहे कारण पुढील सामना खेळवायचा आहे. धावा 39 झाले ना. 6 चेंडू 44 धावांची गरज. जवळजवळ हा सामना जय मल्हार टायगर्स कडे झुकत आहे. सामन्याला उशीर करू नका लवकर लवकर पुढील सामना खेळवायचा आहे. या दोन्ही कडे नोंद घ्यावी. बघूया चौथा षटक घेऊन जातो विपिन सिंगानिया. फुलटस पण चेंडू जयशा बॅटले लागलेला चेंडू जातो सीमारेषा पलीकडे बघूया जातो की नाही. मात्र तिथे सागरचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत त्या धावसंख्येत धावसंख्या पोहोचली ती 41 एक बाद 41. जय वागेश्वर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि ऑप्शन मला प्रयत्नात जयेश दरम्यान पुढचा चेंडू विपिन सिंगानिया आणि पुन्हा एकदा बघूया आता चांगले चतुरीने. हा असतो रात्रीचा प्रॉब्लेम. थर्ड अंपायर वाईट. वाईट नाही. चला बिपिन सिंगाने आपल्याला लवकर लवकर गोलंदाजी करा. आणि मात्र आता 55 इशारा येतो वाईट. पुन्हा एकदा धाव मिळत आहेत ते न्याय स्पोर्ट संघाला. आणि मात्र हवाई फायर केला तो जयशाने. जातो सागरकडे बघूया झेल टिपतो की नाही आणि हा झेल टिपलेला आहे. दुसरा धक्का बसत आहे तो जयेश बरोबर बॅक टू पावले. आता स्वतः संघमालक रवींद्र काकडे मैदानामध्ये नवीन फलंदाज बिपिन सिंगानिया आणि मात्र रवींद्रने चांगले चेंडू मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे. खेळ केला आता शेवटचा चेंडू शिल्लक 1 to go. विकेट आहे नोंद घ्यावी. चला हा सामना जय मल्हार टायगर संघाने हॅट्रिक मारलेल्या 3 सामने जिंकलेले आहेत. अभिनंदन दोन्ही संघांना देखील देतो शुभेच्छा. दोघं संघांचं अभिनंदन केल्याबद्दल. चला पुढच्या वेळेस लवकर चला. आणि या मालिकेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो सागर मोरबेकर. चला स्पीडअप घ्या जरा लवकर. 70 धाव संख्या केलेली आहे ती सागर